नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया। CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला फोटोजमध्ये जायचं आहे। फोटोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो इमेज आपला तो घ्यायचा आहे, त्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। इमेज ॲड झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे, अशा प्रकारे खाली। त्यानंतर ॲक्सेप्ट रेशो नावाच्या ऑप्शनवर जाऊन 9:16चा रेशो घ्यायचा आहे। त्यानंतर आपला इमेजवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। बॅक घ्यायचं आहे, ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। आपल्या ॲड ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्टवरती जायचं आहे। एक्स्ट्रॅक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट दिला जाईल भावांनो। बिटमार्क प्रोजेक्ट घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर त्याच्यावरती जायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इमेजलासुद्धा आपल्याला जिथपर्यंत आपला ऑडिओ घेतला होता तिथपर्यंत आपल्याला त्याला सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला परत अशा प्रकारे स्क्रोल करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे बिटमार्क प्रोजेक्ट दिला होता भावांनो टेलिग्राम चॅनलला, त्याला ॲड करायचं आहे। त्याला ॲड केल्यानंतर त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। त्याला झूम केल्यानंतर तुम्हाला बीट दिसेल भावांनो इथे बदलताना। अशा प्रकारे इथं आल्यानंतर जी आपली इमेज घेतली होती तिथे यायचं आहे। इमेजवरती क्लिक करून अशा प्रकारे स्प्लिट मारायचं आहे। परत पुढे यायचं। परत पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बीट बदलते भावांनो 3 नंबरची, याच्यावरती क्लिक करायचं आहे। इमेजवरती स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं आहे। अशा प्रकारे याच्यावर पण क्लिक करून स्प्लिट मारायचं आहे। जसे जसे आपली बीट बदलत जाते भावांनो तसे तसे बीट मारून घ्यायचे आपल्याला। अशा प्रकारे इथे आपली इथे पण आपली बीट मारायचं आहे। परत पुढे यायचं आहे भावांनो। परत पुढे आल्यानंतर आपली बीट पुढे आल्यानंतर इथे 6 नंबरची बीट इथे चेंज होऊन जाते भावांनो। अशा प्रकारे तुम्हाला सर्व ज्या बीट आहे भावांनो त्या अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायच्या आहे। मी सर्व ज्या बीट आहे भावांनो त्या स्प्लिट मारून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे। इथे क्लिक करायचं आहे आपल्याला। आपला प्रोजेक्टचा घेतला होता त्याच्यावरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे डिलीट मारून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्या इमेजवरती आता ॲनिमेशन लावायचे भावांनो। तर आपल्याला अगोदर जो फर्स्ट इमेज आपला त्याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इन नावाचा जो ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। व्हर्टिकली नावाचा जे इफेक्ट आहे आपला तो दिसून जाईल, त्याच्यावरती क्लिक करून 0.9 सेकंडपर्यंत ठेवून घ्यायचं आणि त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। परत पुढच्या इमेजवरती जायचं आहे भावांनो। पुढच्या इमेजवरती गेल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इन नावाचा जो इफेक्टमध्ये जायचं आहे, टर्बुलन्स नावाचा जो आहे तो घ्यायचा आहे। 0.8 सेकंडपर्यंत त्याला ठेवून घ्यायचं आहे। राईटवरती क्लिक करायचं आहे। परत आपल्याला समोर जायचं आहे भावांनो, जे आपले छोट्या बीट त्यानंतर इन नावाचा जो इफेक्ट आहे तीच जायचं आहे। टर्बुलन्स नावाचा जो इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे। 0.3 पर्यंत त्याला खेचून घ्यायचं आहे भावांनो पुढे। परत पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती जायचं आहे। इन नावाचा जो इफेक्ट आहे तिथं पण तो टर्बुलन्स नावाचाच इफेक्ट लावायचा आहे। त्यानंतर परत पुढच्या ज्या आपल्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, इमेजवरती क्लिक करून कॉम्बोवरती जायचं आहे। कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला मॅनिकल शेक सेकंड नावाचा जो इफेक्ट आहे तो पहिला तो घेऊन घ्यायचा आणि त्याला ॲड करून घ्यायचा भावांनो। अशा प्रकारे तो येऊन जाईल। त्यानंतर आपल्याला परत पुढच्या भावांनो आपल्याला इमेजला तो इमेज असंच सोडून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। राईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर यायचं आहे भावांनो। समोर आल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बो जो ऑप्शन दाबायचा आहे आणि डिस्टॉर्ट स्ट्रेच आणि डिस्टॉर्ट नावाचा जे ऑप्शन तो इफेक्ट आपल्याला हे जे बाकीचे जे इमेज आहे शेवटचे 3 त्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे भावांनो ते। त्यानंतर आपल्याला सर्वात आता पुढे यायचे भावांनो। अशा प्रकारे स्क्रोल करून पुढे यायचे। त्यानंतर आपल्याला इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक रिपीटेड शेक नावाचा जो आपला ही व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल भावांनो त्याला ॲड करायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे। जे फर्स्टवाल्या ज्या 2 इमेज आहेत तिथपर्यंत त्या ओढून घ्यायच्या आहे। त्यानंतर जे आपण 5वा जो इमेज सिलेक्ट केला होता भावांनो त्याच्यावरती यायचं आहे। तिथे तुम्हाला शेक नावाचा जो इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे आणि त्याला जो आपला 5वा इमेज आहे तिथपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं आहे। क्लोन जेट्स नावाचा जो इफेक्ट आहे आपण तिथे ॲनिमेशन लावलेला नव्हता तो तिथे यायचं भावांनो आपल्याला, तो आपल्याला लावून घ्यायचा आहे तिथे। अशा प्रकारे आपण सर्व जे इफेक्ट आणि ॲनिमेशन लावून घेतलेले भावांनो आपला व्हिडिओ झालेला आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भावांनो कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।